शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांतजी खैरे आपल्यासोबत आहेत। खैरे साहेब, प्रयागराजला कुंभमेळा सुरू होता, मात्र त्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन काही नागरिकांचा काही भाविकांचा मृत्यू झाला। कसं पाहता येईल? माझ्या माहितीप्रमाणे 17 भक्तांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि इतकी काही गर्दी जमा झाली तिथे, कारण आता कुंभ म्हणून ती म्हणजे प्रसिद्धी एवढी झाली ती की जो उठला तो कुंभाला जायला, पण तिथे व्यवस्था त्या ठिकाणी थोडी कोलमडली। मी तुम्हाला सांगतो की ठीक आहे, योगीजी हे आमचे खूप आम्ही बरोबर 20 वर्ष काम केलेलं एकत्रपणे, माझ्या बाजूला आम्ही एकमेकाच्या बाजूला बसायचो लोकसभेमध्ये, पण मला माहीत त्यांचा स्वभाव। पण तो ते आता इतकेच खूप म्हणजे कोट्यावधी लोक आले तर त्या ठिकाणी मग काहीतरी घडण्याची शक्यता असते, तशी ती व्यवस्था त्यांनी ती पाहिली नाही। ती व्यवस्था जर पाहिली असेल असे ते झालं नसतं। पण अजूनही मी योगीजींना विनंती करतो की तुम्ही त्या ठिकाणी अजून 15-20 दिवस कुंभ आहे, त्या कुंभामध्ये बाकीच्या उरलेल्या दिवसामध्ये सुद्धा आपण तुम्हाला करावं लागेल। कुंभाचं हे संपल्यानंतरसुद्धा लोक अनेक जण येतात आणि दर्शनाला जातात, गंगे स्नान करतात, म्हणून त्या ठिकाणी तिथे स्वच्छता, तिथे बाकीची व्यवस्था, तिथे काही गर्दी याचं कंट्रोल करावं अजूनही, कारण लोक एकदम खूप घुसतात आणि मग त्या ठिकाणी मृत्यूशीचा सामना करावा लागतो, असं झालेलं आहे। म्हणून योगीजींनी त्या ठिकाणी किंवा सरकारने का केंद्र सरकारने खूप मोठा पैसा दिला तिथे, माझ्या माहितीप्रमाणे 10,000 कोटी दिले असं म्हणतात, काही किती दिले माहीत नाही पण म्हणतात। पण मग ती व्यवस्था कुठे गेली असं पण होतं, ती व्यवस्था कुठेतरी गेली हे पाहिलं पाहिजे। पण आता मात्र तसं त्या ठिकाणी न करता आता या ठिकाणी जे मृत्युमुखी पडले त्यांची ती व्यवस्था, त्यांना घरी पाठवण्याची व्यवस्था, त्यांच्याबरोबर जे कोणी होते त्यांना घरी पाठवण्याची व्यवस्था ही केली पाहिजे UP सरकारने, आणि नंतर मग बाकी पुढे अशा घटना घडणार नाही त्यासाठी ती काळजी घेतली पाहिजे। काल सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुनावणी झाली OBC आरक्षणावरती, आणि त्याची 25 तारीख आता देण्यात आलेली। कसं पाहता येईल? म्हणजे आता 25 तारीख दिली म्हणजे ती फेब्रुवारीची, त्याच्यानंतर मग आदेश आला समजा त्यांनी दिलं, तर त्याच्यानंतर जवळपास 1.5 ते 2 महिने त्या ठिकाणी त्यांना ती विभाग रचना सगळं हे ते करावं लागेल, त्यांना खूप करावं लागेल। म्हणजे त्या ठिकाणी नंतर पावसाळा लागतो, म्हणजे पावसाळ्यात मग निवडणुका होत नाही, मग हे सगळं असं चाललं आहे। मग या सरकारला असं वाटतं की निवडणुका घेऊ नये काय की, परंतु आता त्यांच्यातच भांडणं खूप चालले महायुतीमध्ये, तर त्याच्यामुळे आता त्यांना हे वाटलं त्याला बरं झालं महायुतीत भांडणं चालले। मग मुंबई महापालिका असो, ठाणे असो, पुणे असो, संभाजीनगर असो, या महापालिकेत आपलं वर्चस्व कोणाचं असेल हे ते त्यांची स्पर्धा ती चालली, आणि म्हणून त्यांच्या स्पर्धेच्या निमित्ताने जर पाहिलं तर हे वाढत गेलं। परंतु आता इतके कार्यकर्ते उत्सुक झाले होते, मी अनेक बैठका घेतल्या आमच्या संभाजीनगर महानगरपालिकेच्या वार्डातल्या, तर तिथे अनेक बैठका घेतल्यानंतर अनेकांना तयार केला मी, अनेकांनी सांगितलं मलाच तिकीट मिळालं पाहिजे, सगळं असं म्हणजे तयारी सुरू केली, आणि आता ह्या झालं आता परत कार्यकर्ते शांत होते। ठाकरे गटाकडनं अशी टीका केली जाते की यांच्यामध्ये निवडणुका घेण्याची हिंमत नाही, त्यामुळेच कुठेतरी तारीख नाही आता मला सांगा ना, इतक्या वर्षापासून महानगरपालिका म्हटली तर सर्व कार्यकर्त्यांचं ते स्थान असतं, आणि सर्व जनतेचा जे प्रश्न असतात ते त्या ठिकाणी ते महानगरपालिकेच्या निमित्ताने ते तिथले नगरसेवक सोडवतात। नगरसेवक म्हटलं की त्या ठिकाणी हा मसिहा असतो, त्या वार्डातला त्या ठिकाणी नागरिकांचा घरचा माणूस असतो। आता तेच नाही, 5 वर्षापासून त्या ठिकाणी जर चाललं असेल तर हे मनमानी चालली, यांची अधिकाऱ्यांची मनमानी असते ती, म्हणून त्याच्यामुळे काय झालं की आता हे अजून 2-3 महिने त्यांना मिळणार अधिकाऱ्यांना, त्यामुळे आता परत नवीन सुरुवात होईल, हे योग्य नाही आहे। हे या सरकारलासुद्धा त्या ठिकाणी पहिल्यापासून या निवडणुका घ्यायच्या नव्हत्या, ही पूर्णपणे त्या ठिकाणी लोकांना आता खात्री पडली। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पदाधिकारी आता शिंदे सेनेत सामील झालेले आहेत, अजून काही जाण्याचे कोणी जात नाही। आणि तुम्ही माझ्यावर पण काल दत्ताने हे केलं, पण त्यांनी हे सांगितलं नाही का, अनेकांनी जरी ऑफर केले असले तरी मी कडवट शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचं हे वाक्य ते विसरले सांगायचं, असं बरोबर नाही तेव्हा। भविष्यात जर काय ऑफर आले तर तुम्ही स्वीकारणार? नाही, भविष्यात येऊ शकत नाही, मी कडवट शिवसैनिक बाळासाहेबांचा, मी कधी मेलो तरी त्या ठिकाणी शिवसेना सोडणार नाही, हे मी अनेक वेळेस सांगितलं तरी हटकून त्या ठिकाणी विचारायचं हे बरोबर नाही। महापालिकेची तयारी आता कशी सुरू ठाकरे? जोरात आम्ही जिंकणार। मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, पुणे, संभाजीनगर हे सगळं आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जिंकणार। स्वबळावर की आघाडीमध्ये? नाही, आमची तर तयारी स्वबळावर आहे। तर नक्कीच हे होते शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे। आमची तयारी जी आहे ती स्वबळावर असल्यास त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.